हॅलो, नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दुपारची वेळ आहे, आणखीन जेवण झालेलं नाही आहे. मी बनवत आहे टोमॅटोची भाजी. तर भाजी कशा पद्धतीनं बनवली अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. खूप छान एकदम धाबा स्टाईल भाजी बनलेली आहे. आणि इकडे हिरवी मिरचीचा ठेसा पण मला बनवायचा आहे. तुम्ही म्हणत होता की ते हिरवी मिरचीचा ठेसा कशा पद्धतीनं बनवायचं ते शेअर कर. एकदम सोप्या पद्धतीनं बनते आणि खाण्यासाठी तितकाच टेस्टी. जसं झणझणीत तिखट खायला आवडतं ना, त्यांच्यासाठी खूपच छान लागतो हा. तर इकडे या दोघांचं काय चाललेलं आहे, ज्या दिवशी सुट्टी असते ना त्या दिवशी फक्त धिंगामस्ती चालू असते. ते पाडापाडी करायचं, हे काढाकाडी करायचं. तर ते फुलाचा गुलदस्ता काढून आणलेला आहे म्हणत आहे भैया काढलेलं, म्हणजे चिटकवलेलं होतं मी ते फर्निचरला, ते सगळं काढलेलं आहे त्याने. तर असो त्यांचं तिकडे वेगळंच चालू आहे. असं हिरव्या मिरच्या भाजत ठेवल्या आहेत. त्यामध्ये थोड्याफार मिरच्या मी कट केलेल्या टाकल्या आहेत, म्हणजे सकाळी नाश्त्यासाठी ते घेतलेल्या होत्या. नाश्ता काही बनला नाही, ते मिरच्या यामध्येच टाकलेल्या आहेत. आणि थोडंसं तेल टाकलं आणि मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहेत. गॅस बंद केलेला आहे, म्हणजे लोखंडी तवा थोडासा जाड असतो. थोडा वेळ ते तव्यावरच ठेवलेले आहेत, गार होत राहतील तोपर्यंत. मी आलं आणि लसूण ते पण सोलून घेतलेलं आहे बाहेर बसून निवांतपणे. म्हणजे दीपक दिनेशलाही कामात लावलेलं आहे, कारण असंच बसले तरी काहीतरी काही कारनामे चालू असतात. तर शेंगा होत्या ते फोडायला दिलेले त्या दोघांना, आणि मी पण लसूण आलं सोलून घेतलेलं आहे. आणि आता इकडे घेतले खलबत. हिरवी मिरचा ठेसाना मिक्सरमध्ये न वाटतात खलबतमध्ये वाटायचा, छान चव येते. असं म्हणतात ना, मेहनत केलेली कुठलीही वस्तू खूप चविष्ट होते. तर खलबतमध्ये अगोदर मी चमच्यावर जिरं आणि चुटकीभर साखर टाकलेली आहे. आवडीप्रमाणे साखर तुम्ही टाकू शकता किंवा स्किपही करू शकता. मी थोडीशी टाकलेली आहे, म्हणजे ठेशाला चव छान येईल. आणि छान बारीक वाटून घ्यायचं आहे. एक वेळा हिरव्या मिरच्या घातल्या की ते नंतर काहीच वाटलं जाणार नाही, त्यामुळे जिरं आणि साखर एकदम बारीक करून घ्यायचं. नंतर भाजलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. 10-12 पाकळ्या लसूण टाकलेला आहे. एक अद्रकचा तुकडा टाकलेला आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आणखीन आवडीप्रमाणे आपण यामध्ये पुदिना टाकू शकता, नंतर कोथिंबीर पण टाकू शकता. पण मी फक्त हिरवी मिरची, चवीपुरतं मीठ, जिरं, थोडीशी साखर आणि 10-12 पाकळ्या लसूण आलं इतकंच टाकलेलं आहे. खूप छान टेस्टी हा ठेसा बनतो. फक्त मिरच्या जे आहेत ना ते थोडंसं निवांत आपल्याला भाजायचं आहे, कमी गॅसवर. थोडंसं तेल टाकून व्यवस्थित मिरच्या भाजल्या की ठेशाला चव खूप छान येते. तर ठेसा छान बारीक वाटून घेतलेला आहे. मिक्सरमध्ये वाटल्याने इतका छान वाटणार नाही हा. एकतर एकदम बारीक पेस्ट होईल किंवा मोठा मोठा राहणार आहे, पण खलबतमध्ये एकदम मी व्यवस्थित वाटला जातो. तर खलबत वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेला आहे. आता यांचाच वेट होत आहे, तोपर्यंत मी दीपक दिनेशला जेवायला वाटते. बाबा पण आणखीन आलेले नाहीत. बाबांची येण्याची कुठलीही टायमिंग नाही. कधी कधी 2 वाजता येतात, कधी कधी 3, कधी कधी 4ही वाजतं. तसं आहे, म्हणजे कुणाला तर बोलत बसले तर तिथंच बसतात. तर असं इकडे दीपक दिनेशला जेवायला वाढत आहे. दिनेशला फक्त वरण भात खायचं असतं, पण दीपकला मी भाकर भाजी जीही बनवलेली पूर्णपणे वाढत असते. तर ही आहे दुपारची जेवण थाळी. एकदम साधं सिंपल जेवण आहे, पण खूप छान लागतं. जसं एका साईडला तुम्ही पंचपक्वान्न ठेवा आणि एका साईडला ही थाळी ठेवा, तर तुम्ही हेच घ्यायचा जेवणासाठी. खूप छान लागतं, पोट भरतं. तर इकडे हिरवी मिरचीचा ठेचा, ज्वारीची भाकर, सोबत ताक दिलेले, टोमॅटोची भाजी, वरण भात. दीपकचं जेवण चालू आहे. दिनेशला वरण भात दिलेला आहे, त्याचं जेवण झालेलं आहे. दिनेशला ना काही द्या, वरण भात हे त्याचं फेवरेट आहे. तर जेवण खाणं झाल्यानंतर ते अक्रोड फोडत बसलेत, म्हणजे आज दिवसभर कुठल्या तरी कामात त्यांना व्यस्त ठेवायचंच होतं मला. तर एक झाले की एक शेंगा मी फोडायला दिलेल्या होत्या, थोड्याफार फोडल्या, घरभर केलं. मग नंतर मी ते भरून ठेवल्यानंतर अक्रोड घेतले, ते पण कुठलंच कडेला लावले नाही. 4 अक्रोड फोडले. नंतर मी तू चालू झालं त्यांचं. मग तेही भरून ठेवलं. नुसतं दुबारी तिबारी काम आज मला मुलांना केलेले होते. तर असो, आता ही इव्हनिंगची वेळ आहे. देवाला दिवा वगैरे लावलेला आहे, चहा झालेला आहे आणि पीठ दळून आणलेली, म्हणजे काल मी दळण केलेलं होतं आणि दळून पण आणलं. काल भरणं काही झालेलं नाही. तर आता याचा मुहूर्त लागलेला आहे आणि पीठ न चाळणी करताच भरलेली आहे मी. जेव्हा मी पीठ दळून आणते अगोदर मी चाळणी करून ठेवते, पण आज चाळलेलं नाही. जेव्हा आता भाकरी करायचं त्यावेळी तर चाळून घ्यावं लागेल. असो भरून ठेवलेलं आहे. आणि इकडच्या साईडला मी ठेवत असते गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, नंतर तांदळाचा डबा. 3 डबे इथं किचनच्या या कप्प्यात असतात आणि तिथं सिलेंडर पण आहे. तर ते सगळं ठेवलेलं आहे. स्वयंपाक पण झालेला आहे. भाकरी म्हणजे दिवसातनं 2 वेळा भाकरी मी बनवते, सकाळ संध्याकाळ. म्हणजे बाबांना सकाळी केलेली भाकरी यावेळेस खाता येत नाही, दाताचा प्रॉब्लेम, म्हणून 2 टाईम भाकरी बनत असतात आणि बाबा दुसरं काही खाती नाही आहेत. तर स्वयंपाक झालेलं आहे. आणखीन जेवण खाणं कुणाचं झालेलं नाही. बाबाही बाहेर गेलेत, आणखीन आलेले नाही. ते आल्यानंतर जेवायला वाढणार आहे. आणि माझा आणि यांचा रविवारचा उपवास आहे, तर ह्यानंतर काहीतरी नाश्ता मी बनवणार आहे. पण तोपर्यंत मी ही जी कामं आहेत ते करून घेते, म्हणजे मला आप्याचं बेटर बनवायचं आहे. तर इकडं तांदूळ म्हणजे मेजरमेंट मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. आप्याचं बेटर बनवा किंवा इडलीचं बनवा, मेजरमेंट हे गरजेचे आहे. म्हणजे बेटर परफेक्ट झालं तर आपण काही बनवा त्याचं परफेक्टच बनणार आहे. तर इकडं तांदूळ मी किती घेतलेला आहे, तर 3 ग्लास तांदूळ घेतलेले. मोठा तांदूळ घ्यायचा, शक्यतो जुना तांदूळ घ्यायचा, म्हणजे छान फुललं जातं बेटर. नंतर उडीद डाळ घेतलेली 1 गिलास आणि पोहे 1 गिलास मी आत्ताच स्वच्छ धुवून भिजत ठेवते. अगदी 5 ते 10 मिनिटात पोहे भिजून तयार होतात. नंतर मेथी दाणा 1 चमचा मी तांदळातच टाकलेला आहे. तर हे सगळेच जिन्नस स्वच्छ धुवून घेऊया.
तर तांदूळ मी 2 ते 5 स्वच्छ धुवलेला आहे. आता उडीद डाळ धुवून घेऊ आणि ही सालीची उडीद डाळ आहे, त्यामुळे 7 ते 8 बार मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. म्हणजे चोळून मी पाणी काढत आहे, यासोबत त्याच्या साला पण जात आहेत. तर अशाच प्रकारे मी 7 ते 8 बार उडीद डाळ धुवून घेतलेली आहे. बघू शकता एकदम पांढरी शुभ्र उडीद डाळ झालेली आहे. नंतर पोह्यामधले पाणी मी काढलेलं आहे. म्हणजे एक 5 ते 10 मिनिट मी ठेवलं पाण्यामध्ये, व्यवस्थित भिजलेले आहेत. पोहे नाही तर याऐवजी आपण मुरमुरे पण टाकू शकता. पण हे टाकल्याने छान व्यवस्थित पांढरी शुभ्र असे आपे बनवून तयार होतात. तर आता मिक्सर वगैरे काढून घेऊ आणि पटकन मी बेटर बनवून घेणार आहे. आणि त्या अगोदर मला लोणी पण काढायची आहे. तुम्ही म्हणत होता की ताई लोणी कशा पद्धतीने काढते, ताक कशा पद्धतीने तू बनवते ते शेअर कर. तर एकदम सोपी पद्धत आहे. म्हणजे एक 10-12 दिवसाची साय जमा झालेली आहे. 1 ते 1.5 तांबा भरलेला आहे. मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेलं होतं, काढून घेतलं आणि यामध्ये गार पाणीच मी टाकत आहे. गार पाणी टाकल्याने खूप लवकर लोणी येते. तर मोठं मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामध्ये मी साय घातलेले आहे. म्हणजे 3-4 बॅचेसमध्ये मला करावं लागेल, थोडीशी जास्त प्रमाणात आहे. तर यामध्ये थोडंसं घेतलं मी, 1 3-4 चमचे आणि पाणी टाकलेले गार. आणि जसं मिक्सर मी ऑन केलं, मिक्सर ऑनच होईना. काय झालं काय माहिती, काही समजत नव्हतं. म्हणजे अगोदर जेव्हा मी चटणी वगैरे वाटली त्यावेळी ठीकच होतं आणि आता काय झालं काही समजत नाही. दिनेशी 1 वेळा चेक केला. म्हणजे मिक्सरच्या खालच्या साईडला एक बटन असतं, त्याला थोडंसं दाबलं ना, प्रेस केलं तरी पण चालू होतं. काही झालं तर प्रॉब्लेम, पण कसंही केलं तरी चालू होईल. थोडा वेळ आम्ही प्रयत्न करून बघितला, मिक्सर काय ऑन होतच नव्हता. मग ठेवून दिलं साईडला काढून. आणि शेजाऱ्या ताईचं मिक्सर मी आणलेला आहे आणि त्यासोबत डबा पण आणलेला आहे मोठा, जे आपल्याला लोणी काढायचं आहे त्यासाठी. म्हणजे मिक्सरचे साईज छोटे मोठे असतात, तर हे डबा त्याला बसणार नव्हता. तर यामध्ये मी हे जी साय आहे ते काढून घेतलेली आहे या डब्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्सर ऑन केलेला आहे. तर एकदम झटपट कमी वेळामध्ये लोणी येतं. थोडंसं गार पाणी टाकण्याची गरज आहे. म्हणजे जसं थंड वातावरण आहे पण तितकी थंडी नाही, आता थोडीशी गरमी व्हायला लागलेली आहे. तर गरमीच्या दिवसानंतर आपल्याला गार पाणी टाकावंच लागतं. त्यामुळे काय होतं की लोणी झटपट बनतं. तर इकडे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीनं लोणी निघालेलं आहे. आता अशाच प्रकारे जितकी साय आहे पूर्णपणे 3-4 बॅचेसमध्ये मी थोडं थोडं करून पूर्ण हे काढून घेणार आहे लोणी आणि लगेच गरमही करायला ठेवणार आहे. म्हणजे लोणी ठेवल्या ठेवल्या फ्रीजमध्ये थोडंसं टाईट होतं, जे एक्स्ट्राचं पाणी तेही निघून जातं. पण आता ठेवाठेवी मी काही करणार नाही, पटकन लोणी गरम करून घेते, म्हणजे हे तुपाचंही काम होईल. आणखीन मला आप्याचं बेटरही बनवायचं आहे, त्यामध्ये थोडासा वेळ लागणार आहे. नंतर दीपक, दिनेश, बाबा सगळ्यांना जेवायलाही वाढायचं आहे. पसारा खूप झालेला आहे या वेळेमध्ये. ज्यावेळेस आपण अशा प्रकारे कामं करतो ना, म्हणजे आता आप्याचं बेटर बनवायचं आहे, त्यामध्ये भांडी खूप सारे भरलेले आहेत. नंतर लोणी काढायचं आहे, खूप सारे भांडे होणार आहे. तर अगोदर मी सगळे भांडे क्लीन करून घेणार आहे. म्हणजे जसं पसारा झालं ना, आपल्याला कामं आवरत नाहीत लवकर. थोडंसं बघून असं वाटतं ना की खूप पसारा वाटतो आणि कुठलंही काम करायचं मन राहत नाही. त्यामुळे अगोदर सगळे भांडे क्लीन करून घेणार आहे. आणि दह्या दुधाचे साईचे जे तांबे असतात ना, ते क्लीन करायला थोडासा वेळ जास्त लागतो, कारण चिकटपणा जास्त असतो यामध्ये. तर अगोदर सगळे भांडे घासून किचन स्वच्छ करून घेते, तोपर्यंत बाबा पण येतील. मग दीपक, दिनेश, बाबा तिघांचं जेवण झालं की मग परत आणखी मला नाश्ता पण बनवायचा आहे. तर बघू शकता इकडं पूर्णपणे मी लोणी काढून घेतलेलं आहे, एकदम सोप्या पद्धतीने, काही तामझाम नाही आहे. आपण ज्यावेळेस रवीनं काढतो ना, रवीनं हलवून त्यावेळेमध्ये थोडासा वेळ जास्त लागतो. पण मिक्सरमध्ये ना खूप झटपट अगदी 5 ते 10 मिनटात पूर्ण लोणी तयार झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, 10-12 दिवसाची साय इतकं लोणी निघालेलं आहे. तर पूर्णपणे मी गोळे करून काढत आहे, म्हणजे यामध्ये एक्स्ट्राचं ताक जास्त येणार नाही. अशा प्रकारे मी पूर्ण गोळे करून असं काढलेलं आहे. आणि एक वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे, जी हे आंबटपणा आहे यामध्ये निघून जातो. म्हणजे मी विरजू वगैरे लावत नाही, तसंच साय जमा करते. म्हणजे सप्पक असते साय, यामध्ये आंबटपणा अजिबात नाही आहे. तरी पण मी थोडंसं पाणी टाकून पूर्ण लोणी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी काढलेलं आहे. आणि ही जी ताक आहे ना, यामध्ये थोडंसं मी दही टाकून ठेवणार आहे, म्हणजे रात्रभरात छान विरजलं जाईल. आणि एक लोणी पण मी गरम करायला ठेवलेले कमी गॅसवर. जोपर्यंत मी आप्याचं बेटर बनवते तोपर्यंत इकडं लोणी पण गरम होत राहील, म्हणजे तूप कडून तयार होईल. मग नंतर सगळेच भांडे मी एकत्र क्लीन करणार आहे. तर इकडे सगळे जिन्नस मी एकत्र केलेले आहे. तर काय तांदूळ, पोहा, उडीद डाळ, नंतर मेथी दाणं, सगळे जिन्नस अशा प्रकारे एकत्र करायचे आणि मग वाटायला घ्यायचं. जास्त वेळ लागत नाही यामध्ये, कारण आपण एक जिन्नस वाटत बसलो तर भरपूर वेळ जातो त्यामध्ये. पण अशा प्रकारे जास्त वेळ लागणार नाही. तर तेच मिक्सरचं भांडं मी घेतलेलं आहे, कारण आता छोटं मोठं मी कुठलं घेतलं नाही घरातलं. ज्या ताईंचं मी मिक्सर आणलं, एकच भांडं आणलेलं होतं, यामध्येच लोणी पण बनलेले, यामध्येच मी बेटर पण बनवत आहे. तर इकडे थोडंसं म्हणजे एक 2-3 पळ्या 2-3 पळ्या असं टाकत आहे, थोडं पाणी टाकत आहे आणि एकदम बारीक पेस्ट आपल्याला बनवायची आहे. आणि इकडं माझं लक्ष लोणीकडे आहे, म्हणजे ते उतू जात होतं. तर कमी गॅस केलेला, एक वेळा पळीनं फिरवून घेतलं. तर आता दीपकी बघत आहे मी की मिक्सरला काय झालं, पूर्णपणे खोलून बघत आहे. तर म्हणत होता मम्मी याचं जे करंट सप्लायचं जे वायर असतं ना, ते तुटलेलं आहे, त्यामुळे चालत नाही आहे. तर हे दीपकला जमतं ते, पण आता ते सामग्री नाही त्यामध्ये टाकायची, त्यामुळे आता उद्या रिपेरिंगलाच द्यायचं आहे, कारण बिना मिक्सरचं कुठलंच होणार नाही. तर इकडे बेटर बनवून तयार झालेलं आहे. यामध्ये मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे. छान मिक्स करू आणि झाकून ठेवायचे रात्रभर आपल्याला, आणि सकाळपर्यंत आपण बघितलं ना छान व्यवस्थित ते फुललं जातं.
तर झाकून ठेवलेलं आहे. पसरट तोंडाच्या भांड्यातच ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे व्यवस्थित फुललं जातं ते. तिकडे दूध पण विरजू लावायचं आहे. मला दूध आत्ताच काढलं मी, थोडंसं कोमट आहे, तर चमच्याभर दही टाकून मी झाकून ठेवलेलं आहे. आणि हे जे ताक आहे ना ते पण मला विरजू लावायचं. तर 2 चमचे दही मी ह्या मोठ्या भांड्यात घातलं आणि वरून ताक ओतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित सकाळपर्यंत विरजलं जातं. आणि थोडंफार दीपकलाही प्यायला देत आहे, म्हणजे छान सपक सपक लागतं. मला सपक आवडत नाही, थोडंसं आंबट आवडतं म्हणून मी विरजू लावून ठेवलेलं आहे बाकीचं सगळं. तर दीपकला इकडे दिलेलं, म्हणजे दीपक इकडे जेवायला वाढून घेत आहे. बाबा पण आलेले आहेत, तर हे दोघं तिघं जेवण करतील तोपर्यंत मी किचनचं आवरून घेते. तर लोणी पण काढलेले उचलून मी खिडकीत ठेवलं, गार होत राहील नंतर शोधून काढणार. अगोदर मी सगळे भांडी क्लीन केलेली, भरपूर वेळ गेला मला, कारण भांडी खूप सारे झाले होते. किचनमध्ये पसारा वाटत होता. अगोदर सगळा पसारा जिथल्या तिथे ठेवला, सगळे भांडी मी स्वच्छ धुवून घेतले अगोदर, मग घासली, मग स्वच्छ धुवलेले आहेत. तर भांड्याचं काम झालेलं आहे. किचन ही स्वच्छ मी करून घेतलेली आहे. आणि तूप तोपर्यंत गार झालेलं आहे, तर अगोदर तूप मी शोधून घेते डब्यामध्ये. तर हा डबा मी क्लीनच केलेली, जे अगोदरचं तूप आहे ते डबा वेगळा आहे. जेव्हा हे तूप ताजं बनतं ना, मी त्यामध्ये घालत नाही, वेगळं ठेवते वेगळ्या डब्यामध्ये. तर तूप शोधून काढलेलं आहे. खिडकी ठेवलं, खिडकी पण बंद करते, म्हणजे आता यावेळीमध्ये बाहेर एकदम अंधार झालेला आहे. टायमिंग खूप झालेला आहे. टायमिंग सांगते रात्रीचे 10:30 तरी वाजले असावे, तितकं बघितलेलं नाही. म्हणजे दिवसभर आपण याच कामाच्या घाईगडबडीत असतो, तिकडे घडीकडे लक्ष जात नाही. एक झालं की एक झालं की एक आपली कामं चालू असतात, कुठं टाईम बघून आपण कामं करतो, त्यामुळे घडीकडे तितकं लक्ष जात नाही. तर असो किचनचं सगळं आवरलेलं आहे. तोपर्यंत हे पण आलेले आहेत, म्हणजे यांची येण्याची टाईमिंग कशी आहे, 10च्या पुढूनच येत असतात. आणि येते वेळेस पेरू आणि आईस्क्रीम घेऊन आलेले, तर पेरू मी काढून ठेवलेले आहेत आणि आईस्क्रीम खायला घेतलेली आहे. आईस्क्रीम मला खूप आवडते, माझी फेवरेट आहे. तर हे सगळं काढत होते तोपर्यंत हे पण फ्रेश होऊन बसलेले आहेत. आणि दिनेश इकडं काय करत आहे, तर कोथिंबीर निवडाय दिलेली आहे. दीपकचं जेवण झालं, तो वरती गेलेला आहे झोपण्यासाठी, आणि दिनेश बसलेला होता, म्हणत होता मम्मी करमतच नाही. किचनमध्ये हॉलमध्ये एरजऱ्या चालू, म्हणलं इतकी कोथिंबीर तर निवडून दे, तर कोथिंबीर घेऊन बसलेला होता निवडत. तर असं आता आम्ही कुल्फी खायला घेतलेली आहे. तर तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण कुल्फी खायला. आम्ही सगळ्यांनी कुल्फी घेतलेली आहे. दीपकलाही बोलवलं होतं, पण न म्हणत होता तो, जेवण वगैरे झालेले. मम्मी आता मी कुल्फी खाणार नाही, माझ्या नावाची फ्रीजमध्ये ठेवून दे. आणि बाबा तर कुल्फी खातच नाहीत, तर गार वस्तू काही खात नाहीत बाबा. आणि यांना दिलेली होती, तर ते थोडंफार खाल्लं आणि त्यांनी मला दिले, म्हणत होते की तुला खूप आवडते, माझी तूच खा. सो हे कुल्फी असं उचलून मी फ्रीजरमध्ये ठेवून देते. आणखी मला पोहे पण बनवायचे, शेंगदाणे पण भाजायचे आहेत, खूप काही कामं आहेत. म्हणजे यावेळी सगळ्यात आई रेस्ट घेत असतील, पण आमचं खूप लेट चालतं. रात्री हे लवकर येत नाहीत, आल्यानंतर मग थोडा वेळ बोलत बसणं, थोडं TV पाहणं, नंतर काहीतरी खायला घेऊन आले, आईस्क्रीम असो किंवा वेगळं काही असो, थोडा वेळ ते खात बसतो, एन्जॉय घेतो. नंतर मग जे हे किचनचं थोडंफार राहिलेले ते नंतर करते, त्यामुळे खूप लेट होतो मला. तर असो फ्रीझरमध्ये फुल मिडियमवर करून मी ते कुल्फी ठेवलेले आहे. आणि जे बाकीचे ते मी खात आहे, म्हणजे मला एकदम असं खायला आवडत नाही, निवांत खात असते, पण लेट खूप होत आहे म्हणून मी आणखीन इकडे शेंगदाणे पण भाजायला ठेवलेले आहेत. तर थोडेफार शेंगदाणे मी भाजाय घेतले, त्यांचे बाकीचे तसेच ठेवले, कारण आता मिक्सरही खराब झालेला आहे. त्यामुळे म्हणलं मिक्सर जेव्हा नीट करून आणतील त्यावेळी भाजून मी हे वाटून ठेवणार आहे. आणि हे आता इकडं पेरू खायला घेत आहेत, म्हणजे आता पोहे बनवत आहे तोपर्यंत. आईस्क्रीम काय यांनी खाल्लेली नाही, त्यांना आवडत नाही तितकं. पेरू खायला घेतलेले, नंतर डाळी पण ठेवलेली होती, ते पण घेतलेले आहेत. तर पेरूच्या फोडी करून मीठ लावून घेतलेले आहेत खाण्यासाठी, तोपर्यंत मी पटकन पोहे बनवून घेते. तिकडे शेंगदाणे भाजलेले, डाळवं घेतलेलं आहे, डाळवं आणि शेंगदाणे मोठं वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत हे वाटून देत आहेत, तोपर्यंत मी बाकीची तयारी करते. तर इकडं कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक कट करून घेतलेला आहे. नंतर पोहे स्वच्छ धुवून मी ठेवलेले आहेत. आणि जे बाकीचे शेंगदाणे आहेत ते मी तसेच काढून ठेवलेले आहेत, म्हणजे आता मिक्सर नीट करून आणल्यानंतरच मी ते वाटून घेणार आहे. तिकडं कढई मी ठेवलेली गॅसवरती, 2 चमचे तेल घेतलं, तोपर्यंत हे डाळ आणि शेंगदाणे बारीक वाटून दिलेले आहेत. तिकडं कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेले आहे, अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. ते छान चटकल्यानंतर मी कांदा आणि हिरवी मिरची टाकलेली आहे, परतून घेऊ. एकदम कलर गोल्डन ब्राऊन करायचा आणि हलकासा कच्चेपणा गेला की यामध्ये आपल्याला पोहे टाकायचे आहेत. तोपर्यंत इकडे पोह्यामध्ये भिजवलेल्या मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. नंतर मसाले डब्यामध्ये हळदी पावडर संपलेली होती, तेही काढून घेतली. डाळ आणि शेंगदाण्याचं कुठे मी प्लेटात काढून घेतलेलं आहे. तोपर्यंत इकडं कांदा आणि हिरवी मिरची व्यवस्थित परतलेली आहे, म्हणजे एकदम गोल्डन ब्राऊन करायचा नाही, हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये मी हळदी पावडर, कोथिंबीर टाकलेली, परतून घेतलं. नंतर जे वाटण केलेलं आहे शेंगदाणे डाळ ते टाकलेले आहे, अर्धी वाटी परतून घेतलं. नंतर जे भिजवलेले पोहे होते ते टाकायचे आहेत, परतून घ्यायचे. खूप छान आणि टेस्टी पोहे बनतात. यामध्ये आवडीनुसार तुम्ही टोमॅटो, बटाटाही टाकू शकता, पण मी ते काहीच टाकलेलं नाही आहे. आता पटकन पसारा आवरूया, पसारा खूप झालेला आहे, म्हणजे आत्ताच मी भांडी वगैरे क्लीन केले, किचन स्वच्छ करून घेतलेली होती, पण जसं स्वयंपाक बनेल ना तसं आणखीन पसारा झालेलाच आहे. असो आता पोहे बनलेलेच आहे, तर गरम पोहे अगोदर खायला घेऊ आणि थोडेफार जे भांडे झाले ते नंतर क्लीन करणार आहे. तर असो तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. बाय बाय, गुड नाईट.